हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आज आपलं थर्ड लेक्चर आहे। काल आपण डिफरन्शिएशनचे 3 रूल बघितले होते। पहिला रूल होता आपला ॲडिशनचा, सेकंड रूल होता सबट्रॅक्शन आणि तिसरा रूल होता आपला मल्टिप्लिकेशन। जर दोन फंक्शनचे ॲडिशन, सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन असेल तर त्या दोन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा हे आपण काल बघितलं। आज आपण बघणार आहोत जर समजा दोन फंक्शनचा डिव्हिजन असेल, जर दोन फंक्शनची जर डिव्हिजन असेल तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा हे आपण आज बघणार आहोत। आता रूल नंबर 4, रूल ऑफ डिफरन्शिएशन, d/dx फंक्शन हे u/v या फॉर्म मध्ये असेल। म्हणजे काय, वरती जे पण फंक्शन असेल त्याला u म्हणायचं आणि खाली जे पण फंक्शन असेल त्याला v म्हणायचं। एक्झाम्पल y = x²। x² हे वरती आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, u म्हणणार, आणि हे जे a⁻x आहे हे अपॉनला आहे त्याला आपण काय म्हणणार, v म्हणणार। आता हे जे फंक्शन आहे किंवा हा जो फॉर्म आहे हा रॅशनल फंक्शनच्या फॉर्म मध्ये आहे। म्हणजे जे फंक्शन u/v या फॉर्म मध्ये असतं त्या फंक्शन आपण रॅशनल फंक्शन म्हणतो। अशा रॅशनल फंक्शनच्या फॉर्म मध्ये असलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा हे आज आपण बघणार आहोत। त्यासाठी मी तुम्हाला पहिले रूल एक्सप्लेन करतो की काय करायचं। आता पहिले वरती आहे u, अपॉनला आहे v। याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी काळजी घ्यायची, गडबड करायची नाही। बऱ्याच मुलांची गडबड होते रूल यूज करताना, गोंधळ होतो, कळत नाही कुठे काय करायचं ते। त्यासाठी लक्ष द्या, बघा आता काय करायचं ते। आपण कोण आहे, v आहे। सुरुवातीला हा v रूल यूज करताना जसा आहे तसा ऍज इट इज, त्याच्यामध्ये कुठलाही बदल न करता, त्याचा डेरिव्हेटिव्ह न घेताना सुरुवातीला तो जसाच्या तसा इथे लिहायचा। म्हणजे हा v जो आहे तो ऍज इट इज मी काय केला, इथे लिहिला। आता पुढे काय करायचं, वरती जो u होता, जे वरती जे काय फंक्शन होतं त्या फंक्शनचा काय करायचं, आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा। मग डेरिव्हेटिव्ह घेताना काय केलं मी, d/dx काय लिहिलं मी, u, आणि पुढे कोणतं साइन घ्यायचं, मायनस। प्लस घ्यायचं नाही, नेहमी काय करायचं, मायनसच घ्यायचं। जर डिव्हिजनचा रूल जर असेल तिथे काय करायचं, मायनस साइन घ्यायचं। आता बघा आपण काय केलं, v हा ऍज इट इज लिहिला, पुढे काय केलं, u चा काय केलं आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, त्यानंतर काय केलं, मायनस। आता आपण बघा पहिले काय केलं, तर v जो आहे तो ऍज इट इज लिहिला, u चा डेरिव्हेटिव्ह घेतला। आता पुढे काय करायचं, आता u ऍज इट इज ठेवायचा, u चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही। आता पुढे काय करायचं, आता काय करायचा, v चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा। म्हणजे u ऍज इट इज आणि काय घेतला आपण, v चा डेरिव्हेटिव्ह। हे झालं आता वरची स्टेप। आता आपणला काय करायचं, आपणला जो पण असेल, कोण आहे का आपणला v, त्याचा काय करायचा, स्क्वेअर करायचा। म्हणजे आपणला जो पण आहे त्याचा स्क्वेअर करायचा, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही। आपण एक्झाम्पल घेऊया। सपोज y = x²/x असं जर फंक्शन जर असेल u/v च्या फॉर्म मध्ये, रॅशनल फंक्शनच्या फॉर्म मध्ये, तर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा। आता आपण y ला डिफरन्शिएट करणार आहोत। आपण y ला काय करणार आहोत, डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्टिव्ह टू x। मग y ला आपण कसं लिहितो, d/dx हा y ऍज इट इज इक्वल टू पुन्हा तेच, हा d/dx इथं जसाच्या तसा d/dx, y ची किंमत किती आहे, x²/a⁻x, इथं ब्रॅकेट मध्ये लिहिली ना, x²/a⁻x ब्रॅकेट काय होईल, कंप्लीट। वरती जे फंक्शन आहे त्याला u म्हणायचं, खाली जे फंक्शन आहे त्याला a⁻x जे फंक्शन आहे त्याला v म्हणायचं। दोघांसाठी हा रूल काय करायचा, आता अप्लाय करायचा। बघा आता आपणला कोण आहे, a⁻x, इथं आपणला कोण होता, v। आपणला जो पण असेल तो काय करायचा, इथं ऍज इट इज लिहायचा, त्याच्यामध्ये अजिबात बदल करायचा नाही, इज इक्वल टू आपणला कोण आहे, a⁻x, हा a⁻x जसाच्या तसा ऍज इट इज, नो चेंज। पुढे काय करायचं, d/dx, तर पुढे लिहिणार मी आता d/dx। पुढे कोण आहे, u कोण आहे आपला, x², तो ऍज इट इज, नो चेंज, त्याला पण मी लिहिलं। पुढे कोण आहे, कोणतं साइन आहे, मायनस, मी काय केलं, मायनस साइन लिहिला। आता इथं जो पण आहे, कोण आहे, x², तो जसाच्या तसा लिहायचा, त्याच्यामध्ये गडबड करायची नाही। x² मी काय केला, ऍज इट इज लिहिला। त्याच्या पुढे काय आहे, d/dx, मग हा पुढे लिहिला मी d/dx। पुढे कोण आहे रूल मध्ये, v म्हणजे कोण, जो अपॉन असतो, अपॉन कोण आहे,
a रेस टू x मी काय करतो a रेस टू x ऍज इट इज लिहिला, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला नाही. आणि अपॉनला रूल नुसार अपॉनला जो पण आहे, अपॉनला कोण आहे v स्क्वेअर, v कोण आहे a रेस टू x, त्याचा काय करायचं आहे स्क्वेअर करायचा आहे. म्हणून मी काय करणार a रेस टू x आणि ब्रॅकेटचा काय करणार मी स्क्वेअर. इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं इज इक्वल टू, मी काल पण बोललो होतो आज पण बोलतोय, d अपॉन dx च्या अगोदर जो पण असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही, d अपॉन dx च्या नंतर जो पण असेल त्याचा काय करायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता इथं a रेस टू x जो आहे हा d अपॉन dx च्या अगोदर आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही, तो जसा आहे तसा ऍज इट इज, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. म्हणजे हा जो a रेस टू x आहे हा ऍज इट इज, त्याच्यामध्ये चेंज करायचा नाही. आता पुढील जे फंक्शन आहे कोणतं आहे x स्क्वेअर, त्याचं काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. आणि तुम्हाला माहित आहे x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय आहे 2x, म्हणजे x स्क्वेअरच्या डोक्यावर जो पण असेल त्याला काय करायचं पुढे घ्यायचं. म्हणजे हा जो x स्क्वेअर आहे त्याला काय करायचं पुढे घेतलं आणि त्या 2 मधून 1 काय करायचा सबट्रॅक्ट करायचा. 2 - 1 म्हणजे किती येईल 1, म्हणजे थोडक्यात इथं काय होईल x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x. मी तो डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहितो, म्हणजे हा जो x स्क्वेअर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला 2x, तो मी काय केला डायरेक्ट लिहिला. आता पुढे कोणता साइन आहे मायनस, इथं काय करणार आहे पुन्हा मायनस लिहिणार. आता पुन्हा तेच d अपॉन dx च्या अगोदर जो पण असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही, त्याच्या पहिले कोण आहे x स्क्वेअर. x स्क्वेअर काय केलं मी ऍज इट इज लिहिला, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला नाही. पुढे कोण आहे a रेस टू x, पुढे कोण आहे a रेस टू x. a रेस टू x चा काय आहे डेरिव्हेटिव्ह आहे, तर a रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे a रेस टू x log a. काल हे आपण बघितलं होतं, म्हणजे हा इनटू a रेस टू x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे a रेस टू x इनटू कोण log a. गडबड करायची नाही, जे d अपॉन dx च्या अगोदर होते त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला नाही, जे d अपॉन dx च्या नंतर आहे त्याचा आपण काय केला डेरिव्हेटिव्ह घेतला. हे तर तुमच्या समोर लिहिलं. आणि अपॉनला अजिबात बदल करायचा नाही, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही, a रेस टू x ब्रॅकेटचा स्क्वेअर. हवं तर तुम्ही अपॉनला असं करू शकता. आता a चा पॉवर कोण आहे x आहे, पुन्हा ब्रॅकेटचा पॉवर किती आहे 2 आहे. जर समजा एखादा नंबर असेल, समजा a नावाचा एखादा नंबर असेल कुठला, त्याचा पॉवर समजा m असेल, m हा एक सिम्बॉल आहे, पुन्हा त्याचा पॉवर समजा n असेल, काय असेल n असेल, तर रूल ऑफ इंडेक्स नुसार 7th स्टँडर्ड मध्ये तुम्ही बघितलेलं आहे, रूल ऑफ इंडेक्स नुसार या दोन पॉवरचं काय होईल मल्टिप्लिकेशन, म्हणजे काय होईल m into n. हे काय होईल m into n. 7th स्टँडर्ड मध्ये इंडेक्स मध्ये आपण बघितलेलं आहे. तसं इथं a रेस टू x ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, तुम्ही त्याला असंही लिहू शकता, म्हणजे त्या दोघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे a रेस टू तुम्ही त्याला 2x असंही काय करू शकता लिहू शकता. इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. नेक्स्ट वन बघा पुढे काय करायचं. आता पुढे हे जे फंक्शन आहे त्यांची फक्त अरेंजमेंट करायची, त्यांची काय करायची अरेंजमेंट करायची, जास्त काही करायचं नाही. म्हणजे काय आपण इथं बघायचं गडबडून जायचं नाही. ही जी पहिली टर्म आहे ही आहे सेकंड टर्म आहे, याच्यामध्ये कोण कॉमन आहे ते बघायचं, जे कॉमन असेल त्यांना काय करायचं साइडला काढायचं. म्हणजे बघा काय करायचं, आता a रेस टू x इथं आणि a रेस टू x इथं दोघंही टर्म मध्ये कसं आहे कॉमन आहे, म्हणून मी त्याला काय करतो बाहेर घेतो. बाहेर घेताना मध्ये काय करायचं ब्रॅकेट टाकायचं, म्हणजे काय a रेस टू x काय केला मी बाहेर काढला. त्याचबरोबर अजून कुठला तरी एक नंबर किंवा अजून एक जे काही टर्म आहे ती काहीतरी कॉन्स्टंट असेल. कोण कॉन्स्टंट आहे, जसा a रेस टू x इथं पण होता, a रेस टू x इथं पण होता, अजून एक कॉन्स्टंट आहे, तो कोण आहे कॉन्स्टंट, तो म्हणजे कोण आहे x. इथं पण x आहे आणि इथं पण काय आहे x स्क्वेअर. x आणि x स्क्वेअर मध्ये कोण कॉमन निघेल x कॉमन निघेल, म्हणून मी काय करतो त्यालाही काय करतो बाहेर काढतो. आणि आता ब्रॅकेट मध्ये बघा कोण होईल a रेस टू x तो बाहेर आला, इथला x पण काय आला बाहेर आला. इथं कोण उरलं मग आता फक्त 2 ऍज इट इज. कोणता साइन आहे मायनस, मायनस मी ऍज इट लिहिला. आता x स्क्वेअर मधून एक जो x इथे किती x आहे 2x आहे, त्या 2x पैकी एक x कुठे आला बाहेर आला, म्हणजे मध्ये किती x उरला सिंगल x, म्हणजे तो x जो उरला तो इथं लिहिला. हा जो a रेस टू x होता तो कुठे आला बाहेर आला, त्याला आपण बाहेर लिहिलं आणि इनटू कोण उरलं log x, सॉरी log a. ब्रॅकेट काय होईल कंप्लीट. आणि आपला काय a रेस टू 2x. इथपर्यंत तुम्हाला कळालं असं a रेस टू x आणि x काय केला आपण कॉमन काढला. आता इथं a रेस टू x
इंटू एक्स इंटू हे पूर्णपणे ब्रॅकेट आहे, मल्टिप्लिकेशन आहे. इथं a रेस टू x इथं प्लस मायनस असं काही पण नाहीये. इथं कोणतं साइन आहे? मल्टिप्लिकेशन. इथं मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, म्हणून इथं हा जो a रेस टू x आहे आणि आपण हा a रेस टू 2x आहे, ह्या a रेस टू 2x पैकी एक a रेस टू x काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजे जसं की जर समजा वरती x असेल आणि खाली आपण कोण असेल? x स्क्वेअर जर असेल तर हा x आणि हा इथला स्क्वेअर काय होईल? कॅन्सल. मग इथला x कॅन्सल झाला म्हणजे वरती पण उरले 1 आणि खाली 2x होते, एक x कॅन्सल झाला म्हणजे खाली काय उरला? फक्त x. तसंच सेम इथंही होईल. इथं सिंगल a रेस टू x आहे, इथं काय आहे? a रेस टू 2x आहे. या दोन पैकी एक a रेस टू x काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजे काय होईल बघा आता, हा a रेस टू x आणि एक a रेस टू x काय होईल? कॅन्सल. म्हणजे आता पुढच्या स्टेप मध्ये काय होईल बघा आता, दोन पैकी एक कॅन्सल झाला म्हणजे आपल्याला फक्त काय उरला? a रेस टू x. हा x ऍज इट इज ब्रॅकेट मध्ये 2 मायनस x log a हे आपलं आहे फायनल आन्सर. हे झालं आपलं. जर दोन फंक्शनची जर डिव्हिजन असेल तर त्याला रूल ऑफ डिफरन्शिएशनचा जो काही रूल आहे, डिव्हिजनचा रूल अप्लाय करून कुठल्याही दोन फंक्शनचं जर डिव्हिजन असेल तर आपण काय करू शकतो? त्यांचा डेरिव्हेटिव्ह आपण काय करू शकतो? फाइंड आउट करू शकतो. आपण फर्स्ट एक्झाम्पल बघितलं u अपॉन v चं. आता त्याच रूल वरती आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. u अपॉन v चा रूल अप्लाय करून डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा. सपोज y is equal to x cube upon x square plus 1 हे रॅशनल फंक्शनच्या फॉर्म मध्ये जर फंक्शन जर असेल तर या रॅशनल फंक्शनच्या फॉर्म मध्ये असलेला फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा ते आपण बघूया. रूल मी समोर लिहिलेला आहे. u अपॉन v चा जो काही रूल आहे तोच रूल आपल्याला इथे यूज करायचा आहे आणि डेरिव्हेटिव्ह काय करायचा? फाइंड आउट करायचा आहे. नेहमीप्रमाणे डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्टिव्ह टू x. मग आता y ला कसं लिहायचं? d अपॉन dx y इज इक्वल टू हा d अपॉन dx ऍज इट इज जसा आहे तसा, नो चेंज. y ची पुन्हा व्हॅल्यू काय आहे? ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट टाकायला विसरायचं नाही. x क्यूब अपॉन x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट काय होईल? कंप्लीट. आता इज इक्वल. आता रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे. रूल काय सांगतोय? आपल्याला जो पण असेल सुरुवातीला तो काय करायचा? ऍज इट इज. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाही. तर आपण कोण आहे? x स्क्वेअर प्लस 1. हा जो x स्क्वेअर प्लस 1 आहे तो ऍज इट इज, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. इनटू कोण आहे? वरती जे पण फंक्शन असेल त्याचा काय करायचा? डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. म्हणजे हे काय करायचं? ऍज इट इज लिहिलं. या फंक्शनचं काय करायचं? डेरिव्हेटिव्ह घ्यायचा रूल नुसार. म्हणजे d अपॉन dx कोण आहे वरती? x क्यूब. हा x क्यूब मी काय केला? ऍज इट इज लिहिला. त्याच्यानंतर पुढे कोणतं साइन आहे? मायनस साइन आहे. मी काय करणार? पुढे हे मायनस साइन लिहिलं. आता इथं जो पण असेल तो काय करायचा? इथं लगेच लिहून टाकायचा. म्हणजे कोण? x क्यूब. म्हणजे गडबड होणार. त्यानंतर पुढे काय करायचा? जो आपण होता, आपण कोण आहे? x स्क्वेअर प्लस 1 त्याचा काय करायचा? डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. कशानुसार? रूल नुसार. आपण कोण आहे? v चा काय करतो? आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय तो आपण इथे लिहिलेला आहे. आता v चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोणाचा डेरिव्हेटिव्ह? x स्क्वेअर प्लस 1. म्हणून मी इथे लिहितोय d अपॉन dx ब्रॅकेट मध्ये. इथं ब्रॅकेट खूप महत्त्वाचं आहे कारण इथं दोन टर्म आहे. पहिली टर्म आहे x स्क्वेअर आणि सेकंड टर्म आहे 1. जर समजा आपण ब्रॅकेट जर टाकलं नाही तर त्याचं मीनिंग काय होतं बघा. समजा असं आपण केलं x स्क्वेअर प्लस 1 असं जर केलं तर याचं मीनिंग असं होतं, हा जो d अपॉन dx आहे हा फक्त काय असेल? x स्क्वेअर ला मल्टिपल असेल, तो 1 ला मल्टिपल नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून ब्रॅकेट टाकणं आवश्यक आहे. म्हणून इथं x स्क्वेअर प्लस 1 ला काय केलं? आपण ब्रॅकेट केलं. आणि आपण काय जो पण असेल त्याचा काय करायचा? स्क्वेअर करायचा. आपणला कोण आहे? x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. जसं आपणला कोण आहे? v आहे, v चा काय केलाय? स्क्वेअर केलाय. तसंच सेम इथे काय करायचा? स्क्वेअर करायचा. पुढे इज इक्वल. आता d अपॉन dx अगोदर जो पण असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही. d अपॉन dx अगोदर कोण आहे? x स्क्वेअर प्लस 1. इथं पण ब्रॅकेट टाकले बघा. ब्रॅकेट विसरायचं नाही. जर दोन टर्म असतील किंवा दोनपेक्षा जास्त टर्म असतील तर x स्क्वेअर प्लस 1 ऍज इट इज, त्याच्यामध्ये नो चेंज. म्हणजे हा जो आहे x स्क्वेअर प्लस 1 ऍज इट इज. पुढे कोण आहे? d अपॉन dx कोण आहे? x क्यूब. x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह येतो काय? येतो डोक्यावरती जो पण असेल तो पुढे घ्यायचा
डोक्यावरती जो नंबर असेल त्याच्यामधून 1 सबट्रॅक्ट करायचा. पण डोक्यावरती कोण आहे 3, 3 पुढे येईल, तिनामधून 1 गेला किती होतील 2, म्हणजे x³ चा डेरिव्हेटिव्ह येतो 3x². पुढे कोणतं साइन मायनस साइन, हे मायनस साइन. आता इथे याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही कारण की हा d/dx च्या अगोदर आहे, म्हणून हा x³ काय आहे ऍज इट इज, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला नाही. पुढे आता ब्रॅकेट आहे x² + 1. आता इथं रूल ऑफ ऍडिशन नुसार आपण याला काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. पण दरवेळेस असं रूल ऑफ ऍडिशन डायरेक्ट पूर्णपणे स्प्लिट करायची गरज नाही. तुम्हाला एकदा तो माहित झाला की तुम्ही डायरेक्टली त्याला लिहू शकता. म्हणजे आता तुम्हाला माहित आहे x² चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 2x, म्हणून तुम्ही काय करू शकता, इनटू ब्रॅकेट मध्ये हा 2x लिहिला आणि हे प्लस ऍज इट इज, आणि पुढे काय केलं 1 चा डेरिव्हेटिव्ह येतो 0. 1 चा डेरिव्हेटिव्ह काय घेतला आपण 0. 1 काय आहे कॉन्स्टंट आहे आणि तुम्हाला माहित आहे की कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0, म्हणून मी काय केलं 2x + 0. इथं हा जो x² आहे, x² चा डेरिव्हेटिव्ह आपण काय केला 2x इथं लिहिला प्लस आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह काय घेतला आपण 0. 1 काय आहे कॉन्स्टंट. नेक्स्ट वन आपणला जो पण असेल त्याचं काय करायचं स्क्वेअर करायचं. म्हणजे इथं आपणला कोण आहे x² + 1, कोण आहे x² + 1, त्याचं काय केलं आपण स्क्वेअर, तो ऍज इट इज, त्याच्यामध्ये अजिबात आपण चेंज करणार नाही. x² + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता नेक्स्ट वन पुढे काय करायचं, हे फक्त अरेंजमेंट करायची फंक्शनची. कोणीतरी कॅन्सल होईल, कोणी काय याच्यामध्ये अरेंजमेंट होईल तेवढं फक्त आपल्याला बघायचं आहे. पण जर कॉमन निघत असेल तर तेवढं करायचं, बाकीचं पुढे आता याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही. आता बघा आता पुढे काय करतो आपण. आता हा जो 3x² आहे, हा 3x² काय आहे, त्या ब्रॅकेटला पूर्णपणे काय आहे मल्टिपल आहे. हा 3x² काय करतो, मी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. म्हणजे आता 3 × x² म्हणजे इथं काय होईल, हा 3 ऍज इट इज. इथं x चा पॉवर 2 आहे, पुन्हा हा x चा पॉवर किती आहे 2. ह्या दोन x² चं काय होईल मल्टिप्लिकेशन, म्हणजे हा 2 आणि हा 2 प्लस किती होईल 4. म्हणून मी इथे काय करतो x⁻² काय लिहिला मी 4 लिहिला. आता पुढे हा 3x² जसं पहिल्या टर्मला मल्टिपल झाला तसं सेकंड टर्मला पण काय होईल मल्टिपल. मध्ये कोणतं साइन आहे प्लस, म्हणून मी काय केलं प्लस लिहिला. इथं कोण आहे 1, मग 3x² × 1 म्हणजे काय म्हणतो 3x² लिहिला मी. याचं काम तर झालं. आता पुढे कोणतं साइन आहे मायनस. आता जर ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साइन असेल तर काळजी घेणं गरजेचं आहे. आता ही ब्रॅकेट मी ओपन नाही करत म्हणजे गडबड नको व्हायला. म्हणजे आता पुढे काय होईल ब्रॅकेट मध्ये हा जो 2x आहे, हा जो 2x आहे तर 2x ला पण मल्टिपल होईल x³. याचा पॉवर आहे 3, याचा पॉवर आहे 1. 3 + 1 किती होईल 4, म्हणजे x⁻³ किती 4 आणि हा 2 ऍज इट इज. ब्रॅकेट कंप्लीट झालं. x³ ने जर 0 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 च येतं, म्हणून मी लिहिलं नाही. आणि आपण जो पण असेल x² + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर काय आहे ऍज इट इज इक्वल टू. आता पुढे काय होतं बघा. आता इथं सिंगल टर्म आहे म्हणून इथं ब्रॅकेट ओपन मी केलं तर फरक पडत नाही. जर समजा डबल टर्म असते तर ब्रॅकेट ओपन करताना काळजी घ्यायची, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे, मायनस साइन ब्रॅकेट मध्ये जाताना साइन चेंज होतं. जर म्हणजे ब्रॅकेट मध्ये जर समजा मायनस असेल तर प्लस होईल आणि प्लस असेल तर मायनस होईल, हे लक्षात घ्यायचं विसरायचं नाही. बघा इथे काय होतं, हा 3x⁴ आणि इथं पण काय होतं बघा -2x⁴. इथं x चा पॉवर आहे 4, इथं पण x चा पॉवर आहे 4. दोन्ही ठिकाणी x चा पॉवर काय आहे सेम आहे, म्हणून दोघांचं काय होईल ऍडिशन सबट्रॅक्शन जे काय असेल ते होईल. आता हा जो 3 आहे हा 3 कसा आहे प्लस आहे, हा जो 2 आहे हा कसा आहे मायनस आहे. म्हणजे इथं काय दोघांचं सबट्रॅक्शन होईल. म्हणजे 3 - 2 म्हणजे किती 1 उरेल. म्हणजे इथं काय उरेल x⁴. तिनामधून 2 गेले, खाली किती उरला 1 उरला. मग इथं मी 1 न लिहिता डायरेक्ट काय लिहिला x⁴ लिहिला. पुढे प्लस ऍज इट इज प्लस 3x² आणि आपण जे आहे ते काय x² + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे झालं आपलं फायनल आन्सर. हे तुम्हाला कळालंच असेल. याच्यावरती काही एक्झाम्पल मी होमवर्कला तुम्हाला पाठवतोच, ते तुम्ही सॉल्व्ह करून मला नक्की पाठवा. धन्यवाद.